नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, सोशल मीडियावर काम करताना 1.5 मिनिटाचा व्हिडिओ आपण इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर, यूट्यूबवर बघत असतो, शॉर्ट बघत असतो. पण याच्यामागं खूप सारी मेहनत असते, खूप वेळ द्यावा लागतो आणि तेव्हाच छान कंटेंट तयार होतो आणि आपल्याला छान इन्फॉर्मेशन बघायला मिळते. आणि टेस्टी चव नावाचं इंस्टाग्राम पेज, यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजसुद्धा आहे. तर याच आज मी किचनमध्ये आलेलो आहे आणि आपल्याबरोबर सगळी टीम आहे त्यांच्याबद्दल आता जाणून घेऊया. त्यांची पहिल्यांदा ओळख करून घेऊया. मी सुषमा हनुमंत गुरव. मी इंद्रायणी हनुमंत गुरव. मी सिद्धार्थ गुरव. तर सुषमाताई आणि त्याचबरोबर ताई आणि दादा आपल्याबरोबर आहेत. तर खूप छान यांचा प्रवास आहे. तर नेमकी सुरुवात कशी झाली, केव्हा ठरवलं तुम्ही हे स्टार्ट करूया आपण? कसं माहीत आहे, मी नोकरी करून हे करते. बरं. मग लॉकडाऊनच्या काळात जरा घरी वेळ होता मुलांना पण. मग ते काय ना काहीतरी पदार्थ करून म्हणजे असे बघायचे. आणि माझ्या मुलगीला जरा अशी सवय आहे. आणि तिचं एक एक्सप्रेशन कसं आहे, पहिलीच फर्स्ट टाइम करते आणि ती रेसिपी चांगली करते. मग त्यातून त्यांना असं म्हणजे वाटलं आपण करावं व्हिडिओ. पहिला माझा विरोध होता का, तर अभ्यासाकडे दुर्लक्ष होतंय. पण तरी पण त्यातून त्यांनी म्हणजे त्यांची ती मेहनत आणि आवड बघून मुलीला म्हटलं बाहेर जॉबला पाठवण्यापेक्षा बरं आहे. मग ते आम्ही करत गेलो. असं आता काय शिकतेस? माझं आता ग्रॅज्युएशन कंप्लीट झालंय. आता हे कंटिन्यू चायनाला. ओके. आणि तू? मी KIT ला आता सेकंड इयरला आहे इलेक्ट्रॉनिक्स. आता तुम्ही व्हिडिओमध्ये दोघी दिसता आणि हे ऑफ द कॅमेरा म्हणजे कॅमेऱ्याच्या बॅक साईडचा कलाकार आहे. तर तू कसं शूट वगैरे करतोस, कसा वेळ काढतोस? माझं म्हणजे आमचं कसं शूट आता सुट्टीचंच असते. तर मम्मीला सोमवारी, मला पण सोमवारी सुट्टी असते. मग रविवार सोमवार आम्ही काय असेल ते आठवड्याचं आमचं शूट करून घेतोय त्यामध्ये आणि मग अपलोड करतोय त्याला. ती रेसिपी झालेल्या आहेत आणि कसा अनुभव आला तुम्हाला? तरी आमच्या म्हणजे 500च्या वर झालेल्या आहेत रेसिपी. शक्यतो आम्ही पूर्वीच्या रेसिपी पारंपरिक पद्धतीच्या लोकांना म्हणजे दाखवाव्या असं माझी म्हणजे मनापासून इच्छा आहे. आणि त्यातून कने नवीन मुलींना पण हे म्हणजे रेसिपी बघून शिकायला मिळेल, हा माझा म्हणजे प्रयत्न आहे. ओके. खूपच छान रेसिपीज करतायत तुम्ही. नक्की हे पेज बघू शकता, टेस्टी चव. तर आज आपल्याला काय बघायला मिळणार आहे? आज रक्ती दोन्ही रेसिपी नॉनव्हेज आहेत. बरं. आणि जरा आमच्या फॉलोअर्स सबस्क्राईबना नॉनव्हेज जरा जास्त आवडतंय असं मला दिसतंय. ओके. आणि त्यात आणि तुम्ही आलाय त्यामुळे खास कोल्हापूरकर रविवार आहे आज. रविवार आहे आणि कोल्हापूरकर म्हटल्यावर थोडं नॉनव्हेज पाहिजे. आज आपली रक्ती आणि चिकन. चला तर मग सुरुवात करूया, आपल्या रेसिपीकडे वळूया. चला तर मग आपण आता क्रिस्पी चिकन फ्राय करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. त्यासाठी आपल्याला दही लागणार आहे 2-3 चमचे, आलं लसूण पेस्ट 2 चमचे, लिंबू अर्धा, हळद 1 चमचा, कॉर्नफ्लॉवर 2 ते 3 चमचे, लाल मिरची पावडर 2 चमचे, गरम मसाला 1 चमचा, जिरा पावडर 1 चमचा आणि धने पावडर 1 चमचा आणि चवीनुसार मीठ. हे आपण 7 लेग पीस घेतलेले आहेत. ह्याला आधी आपण कट मारून घेऊया. आता आपण असे काप करून घेऊया म्हणजे मसाला चांगला मुरेल पीसमध्ये. आता आपण मिरची ठेचून घेऊया. आता मी 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. आता आपण मिरची ठेचून घेतलेली आहे ती यामध्ये घालूया. आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे ही आपण 2 चमचा घालूया. हे असं मॅरिनेशन करून घेतल्यावर छान टेस्ट येते आपल्या चिकन फ्रायला. अर्धा लिंबू घेतलेला आहे, हा पिळूया. लिंबू पिळल्यामुळे चिकनचा जो वास असतो तो निघून जातो. आता हे आपण व्यवस्थित लावून घेऊया सर्व पीसला. व्यवस्थित असं हां. हे आता 5 मिनिटं असं बाजूला ठेवूया. 3 ते 4 चमचे दही घेऊया. लाल मिरची पावडर आहे ही आपण 2 चमचे घालूया. जसं तुम्हाला तिखटचं प्रमाण हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. हळद 1 चमचा, जिरे पावडर आहे, गरम मसाला 1 चमचा, धने पावडर 1 चमचा
आणि हे आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. कॉर्नफ्लॉवरमुळे कुरकुरीतपणा येतो चिकन फ्रायला. ते आपण 3 चमचे घालूया आणि चवीनुसार मीठ. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. आता हे सर्व एकजीव करूया. हे असं आपण मॅरिनेशनसाठी सेपरेट मसाला तयार करतोय, कारण की आपण जर लेग पीसवर सगळे मसाले घातले तर एकसारखं टेस्ट येत नाही किंवा व्यवस्थित लागत नाहीत मसाले. त्यामुळे असं सेपरेट तयार करून घ्यायचं आणि मग लेग पीस घालून आपण हे मिक्स करायचं. मित्रांनो, यांनी सेटअप सुद्धा खूप भारी केलेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की जुन्या पद्धतीचं सेटअप केला आणि शेणानं वगैरे सारवलंय. तर दादा किती वेळ लागतो साधारण एक रेसिपी व्हायला? एक रेसिपी तरी शूट व्हायला 4 ते 5 तास लागतात. 4-5 तास लागतात. आणि तुमचा पण पेशन्स भरपूरच आहे. होय, एवढं टेस्टी मिळतंय तर आपण करायला दाखवायचं पाहिजे. लोकांना. चांगलं करताय, यायला पाहिजे. जेवढा म्हणजे जास्त वेळ देईल तसं आणि एंगेजिंग कॉन्टेंट होतोय. ओके, त्यामुळे छान आणि व्हिडिओ. आम्हाला पण आवडते की लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने असं दाखवायला किंवा पारंपरिक आमचं सेटअप वगैरे दाखवायला. खूप छान सेटअप केलेला आहे आणि खूप चांगलं काम करतायत ते. बघा इकडे चूल ठेवलेली आहे, मातीची भांडी ठेवलेली आहेत. आता किती दिवस हे करत होता तुम्ही? आता अजून भरपूर इम्प्रूव्हमेंट आहे याच्यामध्ये. एक आम्ही 6-7 महिने झाले सेटअप करून. त्याच्या आधी म्हणजे असंच इथं करत होतो. बरं. आणि मग आता 6 महिन्यापूर्वी हे सेटअप केलंय. मग आता लोकांना पण हे चांगलं म्हणजे आवडायला लागलंय. रिस्पॉन्स चांगला आहे लोकांचा. तर मित्रांनो, खूप प्रसिद्ध आहेत हे दोघं पण आणि आई पण असतात या व्हिडिओमध्ये. खूप चांगले कमेंट्स पण असतात आणि लाखोमध्ये मिलियनमध्ये व्ह्यूज असतात त्यांना. आता किती वेळ ठेवणार हे? 2 तास. 2 तास ठेवणार. बुट्टी झाकून 2 तास ठेवणार. त्यानंतर आपल्याला खायला मिळेल. आता मॅरिनेशन झालेलं आहे का बघूया आपण. बघू शकताय मसाला मस्तच लागलेला आहे. 2 तास आपण मॅरिनेशन करून घेतलेलं आहे. आता आपण तेलामध्ये डीप फ्राय करूया. 2-2 पीस आपण चांगले फ्राय करून घेऊया. तेल पूर्ण गरम झाल्यानंतर ना आपण हे पीस फ्राय करून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित फ्राय होतोय. तयार झालेला आहे. आता फ्राय केलेला आहे मस्त. आज आपण रक्ती करणार आहोत. रक्ती म्हणजे माहीत आहे ना तुम्हाला, ग्रामीण भागात महिला वगैरे करतात बघा. एकदम मस्त लागते, भाकरीबरोबर तर एकदम छान लागते. बघा नक्की रेसिपी आणि नक्की करून पहा. यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे. ह्या रक्ती बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे: कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, 1 तमालपत्र, हिंग, घरगुती मसाला चटणी, हळद, गरम मसाला, धना पावडर, जिरा पावडर आणि थोडंसं मीठ. मीठ जास्त टाकायचं नाही कारण यामध्ये मीठ असते. ह्या आपल्याला रक्तीच्या आधी गुठळ्या हाताने अशा फोडून घ्यायला लागणार. चमच्यानं वगैरे फुटत नाही. हे कसं असतंय, बकरं कापलं की हे असं थोडंसं मीठ घालून ठेवलेलं असतं, त्यामुळे ते असे घट्ट होतात. हे असं हातानेच फोडायला लागतात कारण चमच्यानं वगैरे ते फुटल्या जात नाही. आणि चांगल्या अशा गुठळ्या फुटल्याशिवाय रक्तीला टेस्ट छान येत नाही. आणि मीठ यामध्ये बकरं कापल्यानंतर घातलेलं असते, त्यामुळं आपण थोडंसंच मीठ घालायचं, नाही तर खारट होतं आहे. आमच्या गावी वगैरे महिला वगैरे रक्ती करतात. मटण, रक्ती, रस्सा असा बेत असतोय. अशा पद्धतीने पूर्ण मी सगळ्या गुठळ्या फोडून घेतलेल्या आहेत. आता आपण फोडणी देऊया. आता तेल टाकूया आपण. तेल छान असं कडू द्यायचं. तमालपत्री, खूप कांदा भरपूर घालायचा रक्तीला. मी 2 कांदे घेतलेले आहेत. जेवढा कांदा जास्त घालाल तेवढं रक्ती छान होते. अगदी लालसर होईपर्यंत कांदा असा भाजून घ्यायचा. अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे मी.
मीठ घातलं की कांदासुद्धा लवकर भाजतो. कांदा थोडा भाजत आला की टोमॅटो घालायचा. टोमॅटो नसेल तर आमसूल घातलं तरी चालतंय. आम्ही चुलीवर करतोय, पारंपरिक पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतोय आणि चुलीवरच्या पदार्थाची म्हणजे चव काय वेगळीच असते जी आपल्या गॅसवर येत नाही. आता चांगला भाजून हिंग, अर्धा चमचा हळद. ही सेंद्रिय हळद आहे माझी, त्यामुळं कलर चांगला येतोय. तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार टाका. गरम मसाला, घरगुती चटणी. चटणी जेवढे तिखट असेल तेवढी रक्ती छान होते. कांदा पण छान भाजलेला आहे. आता यात आपण रक्ती टाकूया. रक्ती शिजेल तसं काळी पडत जाते. असं हलवत राहायचं. धना पावडर अर्धा चमचा, जिरा पावडर अर्धा चमचा. अशा याच्या गुठळ्या यामध्ये सुद्धा फोडायच्या. हे आपल्या अंड्याची कोशिंबीर वगैरे कशी असते तशाच पद्धतीनं करायचे, पण थोडंसं पाणी टाकून हे जरा शिजू द्यायचं. पाहू शकताय तुम्ही काळी पडत चाललेली आहे रक्ती. थोडंसं पाणी टाकते मी. नक्की अशा पद्धतीने करून पहा, नक्की आवडेल तुम्हाला. आणि रक्ती काय स्वस्त असते बाजारात, जास्त महाग नसते. ही थोडीशी वाफ अशी जाऊ द्यायची. पाहू शकताय छान अशी आपली रक्ती शिजलेली आहे. अशी कोथिंबीर वरून घालते मी. मस्तच बघा. ही डिश जर हॉटेलला खायला गेला तर फार महाग पडते आणि खूप शिजवला की मग ती खूप गिर झाली की टेस्ट जाते. तर गुरव फॅमिली आपल्याबरोबर आहे आणि खूप मस्त त्यांनी रेसिपी करून दाखवली आणि डिटेल रेसिपी आणि परफेक्शन हे सगळ्यात महत्त्वाचं आणि ताई करतायत आणि दोघांची साथ पण आहे. तर प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही, आता एवढे तुमचे फॉलोअर्स झालेले आहेत? प्रेक्षकांना म्हणजे पहिल्यांदा मी त्यांचे आभार मानते, कारण पहिल्यापासूनच प्रेक्षकांनी आमच्या रेसिपींच्यावर किंवा आमच्यावर भरपूर प्रेम दाखवले आणि असंच असू दे. त्यामुळं आम्ही प्रेक्षकांच्यामुळंच इथंपर्यंत पोचू शकलो आहे. ओके. पुढे जाऊन तुम्हाला काय करायची इच्छा आहे? अजून यात काय वाढवू शकताय तुम्ही? पुढं जाऊन आणि प्रेक्षकांच्या कमेंट्सप्रमाणे आम्ही आणि त्यांच्या पारंपरिक रेसिपी म्हणा किंवा आताच्या ही मुलगी करून दाखवेल असा आम्ही प्रयत्न करेन. ज्या आता काळाआड चाललेल्या आहेत रेसिपी त्या आम्ही प्रेक्षकांना दाखवू. चांगल्या रेसिपी थोडक्यात म्हणजे आमच्या महाराष्ट्राच्या रेसिपी आम्हाला म्हणजे जगभर दाखवायच्या आहेत अशा त्या पारंपरिक पण रेसिपी. ट्रॅडिशनल पद्धतीने पाटावर वंटा वापरून आणि त्यातून आपण कोल्हापूरची खाद्य संस्कृती जगापर्यंत पोहोचवण्याचा यांचा छान प्रयत्न आहे. आणि टेस्टी चव नावाचं हे इंस्टाग्राम, यूट्यूब आणि फेसबुक पेज तुम्ही नक्की बघा, फॉलो करा आणि अधिकाधिक रेसिपी, छान रेसिपी याच्यावर मिळणार आहेत. आणि तुम्हाला पण खूप साऱ्या शुभेच्छा चैतन्य फूड ब्लॉगकडून आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांकडून. आणि थोड्याच दिवसामध्ये तुमचं एक छान असं हॉटेल होऊ दे असं मला वाटते. आणि छान एवढे रेसिपी करतायत आणि ह्या रेसिपी लोकांना तुम्ही खायला घालावं असं वाटते. कमेंट्स पण तुम्हाला भरपूर पडत असतील मला वाटतं. मस्त येतात कमेंट्स. तुम्ही होय हॉटेल काढा, तुम्हाला किडनॅप केलंच आहे करणार अशा खूप छान म्हणजे रेसिपीसाठी खायला मिळावं. हा म्हणजे त्यांचं प्रेमच आहे ना आमच्यावर. पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे सगळ्यांचा. छान. नक्की आता आपण ट्राय करणार आहोत. बघा किती मस्त झालंय. वा, खूप भारी प्रॉपर झालेलं आहे. तोंडाला पाणी सुटलं असेल. पाणी तर सुटलेलं आहे तोंडाला. आता मी खाणार आहे, खाऊन पण तुम्हाला दाखवतो कसा आहे. बघितलं काय? एक नंबर. मसाला पण खूप भारी झाला आहे आणि टेस्ट भारी आली आहे, एकदम मस्त. आणि आतमध्ये प्रॉपर हे शिजलं गेलेलं आहे, बघू शकता तुम्ही. वा, अगदी प्रोफेशनल आणि कमर्शियल झालेला आहे, मस्त.